तर लास्ट लेक्चरमध्ये आपण नॉन युनिफॉर्म मोशन बघितलं आहे. त्याच्यामध्ये काय असते, सारखं अंतर ट्रॅव्हल करत नाही सारख्या टाईम इंटरवलमध्ये. इंटरवल सारखा आहे पण डिस्टन्स सारखं नाही आहे. त्याचा ग्राफ पण आपण बघितला. ग्राफ बिलकुल सरळ लाईन येत नाही, काहीतरी वेळी वाकली लाईन आली. पण त्यामध्ये आपण ॲझ्युम काय करतो की प्रत्येक इंटरवलच्या मध्ये काय असलं पाहिजे, आपला मोशन युनिफॉर्म असला पाहिजे. जर युनिफॉर्म मोशन याचा अर्थ काय की त्या इंटरवलच्या मध्ये आपण एक सरळ स्ट्रेट लाईन ड्रॉ करू शकतो. ठीक आहे. आता आपण डिस्टन्स टाइम ग्राफ काढला. अशाच प्रकारे आपल्याकडे आणखी एक ग्राफ असतो, त्याला आपण काय म्हणतो, वेलॉसिटी टाइम ग्राफ. ठीक आहे. सो वेलॉसिटी म्हणजे v आणि टाइम ग्राफ, टाइम म्हणजे टी ग्राफ. वेलॉसिटी कशामध्ये आहे, किलोमीटर पर आवरमध्ये. टाइम कशामध्ये आहे, आवरमध्ये. ठीक आहे. सो मला किलोमीटर पर आवर थोडं बाजूला लिहितो, आपल्याला पॉईंट लिहायचे. सो किलोमीटर पर आवरमध्ये. ठीक आहे. आता व्हॅल्यूज आपल्याकडे ऑलरेडी आहे. बघा व्हॅल्यूज कुठल्या कुठल्या आहे. 0 तर सगळ्याला माहिती आहे, प्रत्येक ठिकाणी 0 असतोच आपला. 0पासून सुरुवात करतो. टाईम पण आपल्याला माहिती आहे, 1 आवर, 2 आवर, 3 आवर, 4 आवर अँड सो ऑन. आता वेलॉसिटीवर एकदा फोकस करा. बघा वेलॉसिटी कशी आहे, 10च्या जवळपास खेळते आहे. म्हणजे आपण 10, 20, 30, 40 घ्यायची काही गरज नाही. आपण थोडं 5-5चं अंतर घेऊ, कारण की 5-5च्या अंतरमध्ये जवळपास सगळे व्हॅल्यू येईल. सपोज ही माझी पहिली व्हॅल्यू 5, दुसरी किती झाली 10ची वेलॉसिटी, तिसरी 15 आणि चौथी 20. तर ह्याच्या बाहेर आपली व्हॅल्यू जाणार नाही. मग आता ग्राफ काढण्यासाठी काय करणार, आपण पॉईंट ड्रॉ करायचे. 0साठी तर 0 आहे असं आपण म्हटलं, पण असं पॉसिबल आहे का, नाही. तर 0साठी वेलॉसिटी काहीही नाही. पण जसं आपली व्हॅल्यू टाईमची 1 घंटा झाली तर वेलॉसिटी किती भेटली होती आपल्याला, इथे वेलॉसिटी आपल्याकडे भेटलेली किती आहे, 10. तर पहिल्या 1 घंट्यासाठी वेलॉसिटी किती होती, 10. ठीक आहे. इथे पॉईंट भेटला आपल्याला. दुसऱ्या घंट्यासाठी चेक करा, वेलॉसिटी तर कमी झाली, किती झाली 7.5. 5पेक्षा मोठा आणि 10पेक्षा खाली. दुसऱ्यासाठी 5पेक्षा मोठा आणि 10पेक्षा खाली, इथे कुठेतरी येणार 7.5. तिसऱ्या केसमध्ये परत 10 झाली, तिसऱ्या आवरमध्ये 10 झाली आणि चौथ्या आवरमध्ये 7.5च्या वरती, म्हणजे जवळपास 9च्या जवळपास. इथे काहीतरी ॲझ्युम करू आपण. आता परत तेच युनिफॉर्म मोशन म्हटलं आहे बेसिक लाईनमध्ये. जर मोशन युनिफॉर्म असेल तर लाईन कशी यायला पाहिजे, स्ट्रेट लाईन यायला पाहिजे. ठीक आहे. तर आपण याला जॉईन करून बघू एकदा. बघा ही झाली आपली वेलॉसिटीचा ग्राफ. आता इथे पण कसं ड्रॉ करायचं, तुम्ही स्ट्रेट लाईन काढू शकता किंवा नाही काढू शकत, तुमची चॉईस. कारण की याच्यामध्ये आपल्याला कुठलीही व्हॅल्यू दिलेली नाही आहे. जेव्हा व्हॅल्यू दिली असेल तेव्हा आपण ते काढू. आता ही कुठला ग्राफ झाला आपला, हा झाला वेलॉसिटी टाइम ग्राफ. पण कशासाठी, ऑफ नॉन युनिफॉर्म मोशन, नॉन युनिफॉर्म मोशन. आता थोडंसं याच्यामध्ये मोठा प्रॉब्लेम कसला आहे बघा. जेव्हा आपण युनिफॉर्म मोशनची गोष्ट केली की बघा इथे आपल्याकडे युनिफॉर्म मोशनची गोष्ट केली आहे आपण. युनिफॉर्म मोशनमध्ये डिस्टन्स टाइम ग्राफ कसा असतो, स्ट्रेट लाईन इन्क्रीजिंग वरती चाललेला. पण तोच वेलॉसिटी टाइम ग्राफ का असतो, कॉन्स्टंट. इथे पण काय असायला पाहिजे, एक वेलॉसिटी टाइमचा ग्राफ काय असायला पाहिजे, कॉन्स्टंट. मग आता हे एकदम तर आपण खाली घेऊ शकत नाही, असे म्हणू शकत नाही की 1 पासून 2 पर्यंत कॉन्स्टंट वेलॉसिटी होती, जसं 2 वर पोहोचलो एकदम खाली गेली. तर वेलॉसिटी टाइम ग्राफ नॉन युनिफॉर्म मोशनमध्ये साधा स्ट्रेट लाईनचा रूल फॉलो करत नाही. यासाठी काहीतरी इक्वेशन लागतो. इथे मी एक स्पेशल मेन्शन करतो की फॉर नॉन युनिफॉर्म मोशन, या केससाठी फक्त नॉन युनिफॉर्म मोशनसाठी. सो फॉर नॉन युनिफॉर्म मोशन, वेलॉसिटी टाइम ग्राफ डू नॉट फॉलो स्ट्रेट लाईन. म्हणजे जरी आपण हा ग्राफ काढला स्ट्रेट लाईन जॉईन करून, पण हा ग्राफ करेक्ट नाही. हा काय असेल, काहीतरी चुकलेला असेल. ठीक आहे. यासाठी कुठला तरी कर्व असेल जो आपल्याकडे सध्या अवेलेबल नाही, काहीतरी इक्वेशन असेल. तर आपण याच्यावर फोकस न करता आपण आपल्या बेसिक गोष्ट लक्षात द्यायचं. काय लक्षात द्यायचं की युनिफॉर्म मोशनसाठी डिस्टन्स टाइम ग्राफ कसा असतो, स्ट्रेट लाईन इन्क्लाइंड असतो तो. आणि वेलॉसिटी टाइम ग्राफ काय असतो, आडवी स्ट्रेट लाईन. म्हणजे सगळ्याची वेलॉसिटी काय असते, सेम असते. जर वेलॉसिटी सारखी असेल त्याला आपण कॉन्स्टंट वेलॉसिटी ग्राफ पण म्हणू शकतो. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणू शकतो, कॉन्स्टंट वेलॉसिटी ग्राफ. कारण की वेलॉसिटी किती आहे इथे, सेम आहे. आपण काय कॉन्स्टंट वेलॉसिटी ग्राफ आहे. ठीक आहे.
थोडंसं कन्फ्युजिंग वाटते, पण जास्त विचार करायची गरज नाही. युनिफॉर्म नाही आहे म्हणजे सारखं नाही, सारखं नाही म्हणजे डिस्टन्स पण कसं असणार आहे, डिफरंट. डिस्टन्स वेगळं असेल म्हणजे स्ट्रेट लाईनमध्ये काय येणार, बेंड येणार, सरळ लाईन राहणार नाही. आणि आपण काय ॲझ्युम केलं, त्या दोन लाईनच्या मध्ये काय असलं पाहिजे, एक युनिफॉर्म मोशन आपण ॲझ्युम करून चालतो. पण सेम लॉजिक वेलोसिटी टाइम ग्राफवर काम करत नाही. सेम लॉजिक वेलोसिटी टाइम ग्राफवर काम करत नाही. म्हणजे म्हटलं तर हा ग्राफ चुकीचा आहे, पण आपल्यासाठी सध्या इक्वेशन अवेलेबल नसल्यामुळे आपण याला ॲझ्युम करू की इट इज करेक्ट. हा फक्त ॲझ्युम केलेला ग्राफ, हा ॲक्युरेट नाही आहे. ठीक आहे. आणि बघा, जसं आपण थोड्या वेळ पहिले बघितलं होतं की जर डिस्टन्स टाइम ग्राफ करेक्ट असेल तर डिस्टन्स टाइम ग्राफचा स्लोप काय देतो आपल्याला, वेलॉसिटी देतो. ठीक आहे. आणि डिस्टन्स, ठीक आहे, इथे पण काय भेटणार आपल्याला, प्रत्येक पॉईंटची जो स्लोप आपण काढणार आहे तो काय देणार आपल्याला, त्या इंटरवलमधली काय देणार आहे, वेलॉसिटी. त्या इंटरवलमधली काय देणार आहे, तो वेलॉसिटी. ठीक आहे. मी अजून असं होप करतो की तुम्हाला ही गोष्ट समजली असेल.